जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण काल झालेल्या टी ई टीच्या पेपरचं इंग्लिश या विषयाचं सोल्युशन घेणार आहोत. खूप दिवसाच्या चर्चामध्ये असणारा पेपर म्हणजे टी ई टीचा पेपर. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो आलेला निर्णय आहे त्यामुळे काही वर्षापासून रुजू असणाऱ्या शिक्षकांमध्ये पण एक संदिग्धता निर्माण झाली होती की आपला टी ई टी कंपल्सरी आहे किंवा नाही. या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे चर्चासत्रे आयोजित करण्यात आले होते. अनेक प्रकारचे व्हॉट्सअपला मेसेज फॉरवर्ड करत होते आणि शेवटी या सगळ्या गोष्टीला संदिग्धत ठेवून टी ई टीचा पेपर झाला. आता टी ई टीच्या पेपरमध्ये जर बघितलं असेल तर 5 विषय होते. 5 विषयामध्ये जर तुम्ही बघितलं 2 भाषा होत्या आणि मानसशास्त्र एक होतं, परिसर अभ्यास आणि गणित ह्या विषयाचा सिलेबस होता. कालपासून मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनलला बघू लागलो अनेक प्रकारच्या पेपरचे सोल्युशन आलेले होते किंवा अनेक प्रकारच्या यूट्यूब चॅनलवर किंवा विविध प्रकारच्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप ग्रुपवर खूप सगळे त्याचे मेसेज आलेले होते की त्याचे ॲन्सरचे. पण मला तरी कुठंतरी वाटलं की इंग्लिश या विषयाचा मी अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, मार्गदर्शन करणारा शिक्षकही आहे. मला असं कुठंतरी वाटलं की या पेपरचा पॅटर्नचा आपण अभ्यास करून याचं सोल्युशन तयार करावं. मी ह्या एकूण 30 पेपरचं सोल्युशन तयार केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही हे शेवटपर्यंत बघा आणि हे पाहत असताना तुमच्या एक गोष्ट एक लक्षात येऊन जाईल की क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारले जातात, त्यांची लेवल काय आहे आणि पुढच्या टी ई टीमध्ये जर आपल्याला चांगले मार्काने जर पास व्हायचं असेल तर कोणते कोणते टॉपिक फोकस करणं गरजेचं आहे आणि किती लेवलला फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो टी ई टीचं जे विश्लेषण आहे हे फक्त कालच्या पेपरचं विश्लेषण नसून पुढच्या अभ्यासाची दिशा पण आहे. त्यामुळे ज्यांनी दिला आहे त्यांनी पण आणि ज्यांना पुढील पेपर द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण अतिशय महत्त्वाचं हे सेशन आहे. हे सेशन आपण खूप कमी वेळेमध्ये घेणार आहोत, जास्तीत जास्त सोल्युशन देणार आहोत आणि त्याचा क्वेश्चन आणि विथ त्याचे संपूर्ण ऑप्शन, त्याच्या पॉसिबिलिटी हे सगळे देणार आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, कालचा इंग्लिशचा पेपर खूप असा डीपमध्ये जाऊन इंग्लिशमध्ये विचारलेला नाही. जे मेन चॅप्टर आहेत त्यांना फोकस केलं होतं, जसं की टेन्स आहे, चेंज द व्हॉइस आहे, त्यानंतर डिग्री आहे, इनडायरेक्ट स्पीच आहे, काही आर्टिकल आहेत आणि काही प्रीपोजिशन आहेत, टाईप ऑफ सेंटेन्सेस आहे आणि साधारे सिनॉनिम्स, अँटोनिम्स असे विचारलेले आहेत आणि एररमध्ये पण एक नॉर्मल क्वेश्चन विचारलेला आहे आणि पॅसेज पण एकदम सोपा होता. तसं जर पाहितलं आपण की ज्यांनी इंग्लिशचा अभ्यास खूप दिवसापासून सोडलेला आहे किंवा जर प्रॉपर केला नाही त्यांच्यासाठी हा पेपर खरंच अवघड होता. पण इंग्लिशचा जर 3 महिने, 4 महिने, 5 महिने चांगला अभ्यास केला तर नक्कीच इंग्लिशमध्ये 30पैकी आपण 25+ मार्क घेऊ शकतो आणि टी ई टीमधली जी आपली पासिंग मर्यादा आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. चला तर आपण प्रत्येक क्वेश्चनचं विश्लेषण बघू आणि आजचा पहिला क्वेश्चनचं चालू करू. तर साधारणतः आजचा पहिला क्वेश्चन आहे चेंज द व्हॉइस या विषयावर घेण्यात आलेला आहे आणि क्वेश्चन आहे सेफ्स यूज these मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. आता अशा प्रकारचा क्वेश्चन ज्यावेळेस आला ना तर आपल्याला काय असतं, चेंज द व्हॉइस ज्यावेळेस करायचा सांगितला जातो व्हॉइस, तर आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट दिलेलं असतं आणि आपल्या सगळ्यांना माहीत असतं की ऑब्जेक्ट जे आहे ते सगळ्यात अगोदर येऊन जाईल, बरोबर आहे का नाही. मग हे जे ऑब्जेक्ट सुरुवातीला येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, मग आपल्याला इथं कळलं पाहिजे की ऑब्जेक्ट कोणता आहे याच्याचं. तर हे बघा, ह्या जर आपण सेंटेन्स बघितलं तर या सेंटेन्समध्ये सेफ्स हे काय आहे, ह्याच्यामधला सब्जेक्ट आहे. यूज these मेडिसिन्स, हे मेडिसिन हे त्याचं काय आहे, मेडिसिन्स हे काय आहे त्याचं ऑब्जेक्ट आहे. आणि जर बघितलं तुम्ही ह्याच्यामध्ये जर यूज आहे, यूज, ओके, तर हे यूज आहे वाक्यामधलं वर्ब आहे. म्हणजे हा सब्जेक्ट सेफ यूज these मेडिसिन्स, हे these जे मेडिसिन्स आहे हे वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. टू मिक्स these इन्ग्रेडियंट्स हा इतर पार्ट आहे. आता सगळ्यात माहिती सगळ्यांना चेंज द व्हॉइस जर असेल समजा तर तुम्हाला सगळ्यात अगोदर टेन्स ओळखता आला पाहिजे. तर लक्षात ठेवा, जर वाक्यातलं जर व्हर्ब असेल आणि त्या व्हर्बला जर यस किंवा ईएस हा जर प्रत्यय लागत असेल तर लक्षात ठेवा तो असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि लक्षात ठेवायचा अजून एक महत्त्वाचा घटक आहे, कुठल्याही प्रकारचा ज्यावेळेस व्हॉइस बनतो त्यावेळेस त्याच्यामध्ये B+V3 येतं. काय येतं, टू बीचं कुठलंही तरी सहाय्यकारी क्रियापद आणि V3 येतं. जर समजा वाक्यामध्ये जर ING हा शब्द आला असेल, वाक्यामध्ये जर कुठे ING असेल ना तर लक्षात ठेवा, किंवा एखादं कंटिन्यूस टेन्सचं वाक्य असेल ना त्यावेळेस बिंग या शब्दाचा उल्लेख केला जातो. आणि लक्षात ठेवा, जर ते वाक्य परफेक्टचं असेल म्हणजे हॅव+V3 किंवा हॅड+V3चा असेल ना तर त्यावेळेस वाक्यामध्ये बिन हा शब्द वापरला जातो. ओके, बिन हा शब्द वापरला जातो. ओके, ठीक आहे, बिन हा शब्द वापरला जातो. आता हे चाले चेंज द नॉर्मल रूल, पण एकदम डीपमध्ये आपण सांगितलेलं आहे. आता हे जे वाक्य आहे ते मेडिसिन्स आहे,
तर लक्षात डीज मेडिसिन्स आहे हे सगळ्यात समोर येणार आहे. हे वाक्य जर तुम्ही बघितलं तर हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. याचा अर्थ आपल्याला बी म्हणजे काय, आपल्याला साधारणतः ॲम, इज, आर यापैकी कोणतं तरी वापरावं लागेल. हे प्लुरल असेल त्यामुळे आपण काय वापरलं, आर वापरलं. याचा अर्थ वेअर पण नाही आणि हॅव पण नाही, हे दोन कटलेलं आहे. आता लक्षात ठेवा, दुसरं 3 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बिंग हा शब्द दिसतो. बिंग हे कंटिन्युअसमध्ये वापरलं जातं त्यामुळे बिंग पण नाही. त्यामुळे याचं करेक्ट जे आन्सर आहे दिस मेडिसिन्स आर युज्ड, म्हणजे कारण B+V3 हे बघा तुम्हाला म्हणलं होतं B+V3 पाहिजे. त्यामुळे याचं करेक्ट जे आन्सर आहे ना मित्रांनो ते आहे 2 नंबरचं आन्सर आहे. चेंज द वाईस फक्त 4 ते 5 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवणं होतं. पण चेंज द वाईस त्यांनाच कळतं ज्यांना टेन्सेस चांगल्या प्रकारे कळते. इनडायरेक्ट स्पीच आणि चेंज द वाईस हे पूर्णपणे टेन्सवर अवलंबून आहे आणि टेन्स करण्यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच कळणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, नक्कीच हे कळालं असेल तुम्हाला. ह्याच्यामध्ये अजून थोडं डिटेलमध्ये जाण्याचा आपण नंतर एक प्रयत्न करू, पण सध्याच्या कंडिशन एवढं महत्त्वाचं आहे तेवढं सांगितलं. दीज मेडिसिन्स आर युज्ड बाय सेप्स टू मिक्स दिस इन्ग्रेडियंट्स. हे अशा प्रकारचं हे दिलेलं आहे. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ॲक्टिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये आपण ह्याला एकदा बसून टाकण्याचा प्रयत्न करू. ओके तर ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये सेप्स यूज दिस मेडिसिन हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आणि लक्षात ठेवा पॅसिव्हमध्ये म्हणजे सिम्पल प्रेझेंटचे प्रकार ॲमिज आर प्लस पार्टिसिपलमध्ये, त्यामुळे 2 हे उत्तर योग्य आहे. ओके, आता परत एकदा मी ह्याला थोडं डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑब्जेक्ट आहे दिस मेडिसिन्स आहे. जर V3 बघितलं तर युजड झालेलं आहे आणि सब्जेक्ट सेव्ह झालेला आहे. त्यामुळे दिस मेडिसिन्स त्याच्यासमोर काय करणार येणार आहे, समजा आर येणार आहे, कारण टू बीचे सहाय्यकारी क्रियापद वापरू लागते ते प्लुरल असल्यामुळे आपण काय केलं आहे, आरचा वापर केलेला आहे आणि याचं सेंटेन्स कंस्ट्रक्शन अशा प्रकारे तयार झालेलं आहे. ओके मित्रांनो, तुमचा 31 नंबरचा क्वेश्चन खरंच कव्हर झालेला असणार आहे. आणि हे जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं ज्यावेळेस चेंज वाईस होतं त्या पद्धतीचे हे स्ट्रक्चर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड्स. चूज द वर्ड्स अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड्स. फ्रॅजाईल नावाचा शब्द आहे, फ्रॅजाईल. तर फ्रॅजाईल या शब्दाचा तुम्हाला अपोजिट मिनिंग काढायचा आहे. ओके, आता फ्रॅजाईल म्हणजे काय माहिती आहे, एकदम प्रकारचा वीक आहे किंवा मजबूत नसलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवायचा भाग आहे याच्यामध्ये. वीक तर हा त्याचा सिनोनिम झाला. ओके, आणि दुसरा झाला जंटल आणि सबड्यूड. यांच्यामध्ये जंटल माणूस म्हणजे काही साधारणतः मवाळ आणि सबड्यूडचा पण काहीसा अर्थ तसाच होतो, एकदम नरम साधा वगैरे. तर याचं जे उत्तर आहे ना रोबस्ट आहे. रोबस्ट म्हणजे काय, ओबडधोबड किंवा मजबूत असलेला. ओके, तर आपण याच्यामध्ये जाऊ, याचं स्पष्टीकरण काय तर बघू. हे बघा, फ्रॅजाईल नावाचा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे नाजूक आणि कमकुवत. आणि रोबस्ट आहे त्याचा मजबूत आणि टिकाऊ. हे त्याचे 2 म्हणजे रोबस्ट हा फ्रॅजाईलचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचं ह्याच्यामधले 2 ऑप्शन होते ते आपल्याला माहीत झाले पाहिजे शब्द, कारण परत जर कधी रिपीट झाले किंवा इंग्लिशमध्ये कुठल्या पॅसेजमध्ये काय आलं तर आपल्याला त्याचं उत्तर कळण्यासाठी मी तर ते दोन्ही दिलेलं आहे. एक होता बघा सबड्यूड होता. तर सबड्यूडचा अर्थ आहे एक प्रकारचा मवाळ किंवा शांत व नेहमीपेक्षा कमी त्रास असणारा किंवा नरम समजा. आणि जंटलमॅन तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, त्याबद्दल काय सांगायची गरज नाही, सज्जन, शांत, संयमी. त्यामुळे ह्याचं जे खरं जे उत्तर होतं ना तो रोबस्ट होतं, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. 33 नंबरचा क्वेश्चन होता बघा. चूज द मिसस्पेल्स. एक मिसस्पेलिंग आपल्याला चूज करायची होती आणि एकदम सोपी आणि साध्या स्पेलिंग विचारलेल्या होत्या. विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट असू द्या, इलिजिबल असू द्या, एक्सप्लेनेशन असू द्या, एक्सटेन्शन असू द्या, ही जी स्पेलिंग आहे आपण वारंवार लिहितो, बरोबर आहे का नाही. आणि या स्पेलिंगमध्ये कुणी सांगेल की आयचा वापर एक्स्ट्रा करण्यात आलेला होता. कधी स्पेलिंग होती, EXPLANATION. त्यामुळे ही साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सप्लेनेशन ही जी स्पेलिंग आहे ही चुकीची होती. त्यामुळे एक आपला हातचा मार्क होता बघांनो, तो आपला सहज आला असता. ओके, तर बाकी बघा हे शब्द तर आपण रेग्युलर मॅथमॅटिक्समध्ये सायन्समध्ये आपण वापरलेलंच असतो. त्यामुळे ही काही एवढी अशी काही रॉकेट सायन्ससारखी अशी स्पेलिंग नव्हती की खूप कशी डीपमध्ये विचारले. त्यामुळे ती सोपी होती. त्यामुळे सगळ्यांचंच उत्तर करेक्ट आलेलं असेल. आणि बघा 1 ते 5ची जे लेवल आहे ह्याच्यामध्ये जे चॅप्टर आहेत ना हे साधारणतः मला आता वाटते की 10वीपर्यंतचे एकदम नॉमिनल चॅप्टर आहे. 10वीचे जे सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे विचारले जातात ना एकदम वरच्या लेवलला विचारले जातात, त्याच्यापेक्षा कमी लेवलला हे क्वेश्चन विचारलेले आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. ऑनर्स या शब्दांचा मिनिंग विचारला आहे तुम्हाला, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखा हा शब्द विचारला आहे. एक आहे इन्क्लायनेशन. ओके, दुसरा आहे अँटिपॅथी आहे,
एक आहे प्रुडन्स म्हणजे बुद्धिवान, अतिशय हुशार, आणि त्यानंतर आहे बघा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ओनस या शब्दाचा अर्थ होतो 4, आपण कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणारा माणूस समजा. आलं का लक्षात? अँटिपॅथी तर म्हणून तुम्हाला काय माहिती आहे की एक प्रकारचा विरोधक आहे. इन्क्लायनेशन म्हणजे काय? इन्क्लायनेशन म्हणजे काय? एक प्रकारचा उतार. ओके. प्रुडन्स म्हणजे काय? बुद्धिवान किंवा विवेक किंवा सारासार विचार करणारा समंजसपणा आहे. अँटी म्हणला हा शब्दाला काय? हा विरोधार्थी असणारा शब्द आहे. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रकार आहे की अशा प्रकारचा एक वन वर्ड सांगा की ह्या एक्सप्रेशन वन हू लिव्ज हिज ऑन कंट्री टू सेटल इन अनदर कंट्री. म्हणजे अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो काय करतो, आपला देश सोडून बाहेर देशामध्ये कायमचा स्थलांतरित होतो. फॉरेनर माहिती तुम्हाला विदेशी आहेत, टुरिस्ट हे पण विदेशीच आहे समजा, आणि नेटिव्ह म्हणजे काय आहेत की आपल्या देशाचे रहिवासी, मूळ निवासी समजा लोकचा. इमिग्रंट म्हणजे काय माहिती का? एक साधारणतः स्थलांतरित झालेला, आपला देश सोडून दुसरीकडे निघून गेलेला, अशा प्रकारला इमिग्रंट असा शब्द वापरला जातो. ओके. त्यामुळे टुरिस्ट प्रवासी आहे परदेशी व्यक्ती, आणि इमिग्रंट जे आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये राहायला गेलेले आहे. नेटिव्ह म्हणजे स्थानिक. हे अशा प्रकारचा याचा भाग होता. ओके. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला ह्या जो सेंटेन्स दिला आहे, दो सी लव्ड हिम सी हॅड टू लिव्ह हिम. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला याचं कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. ओके. तर बघा, सेंटेन्सचे 3 स्ट्रक्चर आहेत. एक आहे सिम्पल, दुसरा आहे कॉम्प्लेक्स, आणि तिसरा आहे कंपाऊंड. ओके. याच्यामध्ये जर तुम्ही बघितला असन, दो हा शब्द आहे ना, दो हा विरोधदर्शक शब्द आहे. ओके. सी लव हिम म्हणजे असं याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की सी लव, साधारणतः हे बघा, हिम आहे ना, हिम हे लक्षात ठेवा, 2 प्रकारचे ही सी. याच्यामध्ये बघा, सी ही सी आहे तर लक्षात ठेवा ह्याचं काय होणार आहे? हर. आणि हिचं काय होणार आहे? हिम. हे लक्षात ठेवा. ओके. ओके. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा साधी गोष्ट आहे, सी लव हिम सी हॅड टू लिव्ह हिम. ओके. जरी प्रेम केलं होतं तरी सोडलं आहे, एक प्रकारचा विरोध दर्शवलेला आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दो हे जे वाक्य आहे ना, ह्याच्यामध्ये विरोधाभास निर्माण झाला पाहिजे. ओके. तर आणि ना काय होते, एक्स्ट्रा माहिती टाकली जाते. अँड हे प्रकारचं पण एक कंजक्शन असं असतं की ते 2 प्रकारचे कंपाऊंडमध्ये वापरलं जातं, 2 प्रकारचे जे काही क्लॉजेस यांना जोडण्यासाठी वापरलं जातं. पण याचं जे उत्तर आहे हे सगळ्यात नजदीकचं आणि जवळचं आहे, ते आहे बट आहे, परंतु. ओके. त्यामुळे दोच्या वाक्यामध्ये बटचा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे हे उत्तर करेक्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, ऑर आहे ना, हा पर्याय दर्शवलेला आहे, ह्याच्यामध्ये विरोध काय दर्शवलेला नाही. आणि इन्स्पाईट ऑफ जे आहे ना, यांनी पण विरोध दर्शवला जातो, पण हे फक्त सिम्पल सेंटेन्स आहे. ओके. अशा प्रकारे इन्स्पाईट ऑफ आहे ना, हा हे सिम्पल सेंटेन्समध्ये वापरलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, अँड बट आणि ऑर ह्या तिन्हीमध्येच कन्फ्युजन व्हायची गोष्ट होती, पण आपल्याला ह्या दो किंवा अल्दो हे जे वाक्य अशा प्रकारचे असं ह्याच्यामध्ये एक प्रकारचा विरोध दर्शवला जातो, त्यामुळे अँड आणि ऑर हे नसू शकतं, आणि फक्त याचं उत्तर जे आहे ना हे बटच आहे. दो हे विरोध दर्शवणारा शब्द आहे समजा, आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतो तो ज्या वाक्यामध्ये बट येतं ना त्याच वाक्यामध्ये याचा वापर केला जातो. ओके मित्रांनो. तर त्यानंतरचं बघा, सी लव हिम बट सी हॅड टू लिव्ह हिम, हेच याच्यामधलं योग्य कंपाऊंड वाक्य आहे. तुम्हाला माहिती आहे ते कंपाऊंडचे वाक्याचे हे एकूण टाईप्स ऑफ सेंटेन्स जर बघितलं तुम्ही 3 आहे, एक सिम्पल आहे, कॉम्प्लेक्स आहे, आणि तिसरा जो आहे ते कंपाऊंडचा आहे. आता इथं बघा, इथं इन्स्पाईट आल्यामुळे मी काय केलं, याचं थोडंसं त्या रिलेटेड एक वाक्य तयार करून तुम्हाला दिलेलं आहे. इन्स्पाईट ऑफ द रेन वी वेंट टू द कॉन्सर्ट. म्हणजे काय माहिती का, जरी पाऊस आला तरी आपण कॉन्सर्टला जाणार आहोत. ह्याचा बघा, अल्दो इट वॉज रेनिंग, इथं अल्दो आल्यामुळे हे काय झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं, म्हणजे ते एक प्रकारचा विरोध दर्शवलेला आहे समजा. आणि त्या अल्दोचं किंवा दोचं इथं दो अल्दो येऊ शकता. इट वॉज रेनिंग बट वी वेंट टू द कॉन्सर्ट. त्याच्यामुळे ऑर आणि जे काय अँड होते हे ना, याचे कॉम्प्लेक्स सेंटेन्समधले याचे उत्तर नव्हतं, त्यामुळे याचं जे करेक्ट उत्तर होतं बघांनो ते होतं बट. अशा प्रकारचं जर वाक्य आलं ना, मी जेवढी माहिती सांगितलं तेवढ्यावर जरी तुम्ही व्यवस्थित ऐकले असेल तरी तुमच्याकडून अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाहीत. ओके. त्यानंतरचा मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे 37. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर दिस गिवन सेंटेन्स.
फॉर द इनडायरेक्ट स्पीच पाहिजे फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला याचं डायरेक्ट इनडायरेक्ट हा चॅप्टर एकदम सोपा चॅप्टर आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. एक, वाक्य जोडणारा जो शब्द असतो कनेक्टिंग, हा दॅट कुठं वापरला जातो, आलं का लक्षात. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट पण आपल्याला त्याचा टेन्स कळायला पाहिजे. ओके, की हे वाक्य कोणत्या काळातलं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच करणं गरजेचं आहे. तर हे जर छोटंसं जरी कळालं ना, थोडं जरी आपल्याला माहीत असलं ना, तर हे वाक्य सॉल्व होते. हे बघा वाक्य काय, यू कॅनॉट बाथ इन दिस सी, ही सेड टू मी, इट इज अ व्हेरी रफ. ओके, त्यांनी काय केलं, व्हेरी रफ म्हणजे एकदम रफ लँग्वेजमध्ये काय म्हणला, ही सेड टू मी म्हणजे मला म्हणला. ओके, मी. ओके, यू कॅनॉट बाथ इन धिस सी, तू या सीमध्ये पोहू शकत नाही किंवा आंघोळ करू शकत नाही. ही सेड टू मी. आता मला सांगा, हा थर्ड पर्सन कोणतरी आहे, आलं का लक्षात. आणि हा या फर्स्ट पर्सनला तो काय करतो, बोलतो की तू या जो काय सी आहे या सीमध्ये तू बात करू म्हणजे आंघोळ करू नको. पण कसा बोलला, इट इज अ व्हेरी रफ. लक्षात ठेवा, इनडायरेक्ट स्पीचमध्ये इजचं वाज होतं, हे मात्र कन्फर्म आहे. ओके, इजचं काय होतं, वाज होतं. हे कशा प्रकारे बदलते ते इनडायरेक्ट स्पीचच्याच सुरुवातीला दिलं जातं. आणि नक्की त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, इजचं इज राहील त्यामुळे हे तर उत्तर नाहीच. ओके, बाकीचं तुम्ही बघा, इट इज ऑफ व्हेरी रफ, इट इज ऑफ व्हेरी रफ, इट इज ऑफ व्हेरी रफ. आता ह्याच्यामध्ये एक काहीमध्ये इफ आहे, ॲज आहे, सिन्स आहे, ह्याच्यामध्ये पण उत्तर काढता येतं. पण आपण काय करू, नंतर ह्याच्यावर डिस्कस करू. सगळ्यात अगोदर बघा, कुठला तरी थर्ड पर्सन आहे तो फर्स्ट पर्सनला म्हणतो. मग इथं बघा थर्ड पर्सन आहे, ही सेड दॅट. फर्स्ट पर्सनला म्हणतं, सेकंड पर्सन आहे, याचं उत्तर हे असू शकत नाही. ही सेड दॅट आय, हे बघा, ही सेड दॅट आय बरोबर आहे, आणि ही सेड दॅट हे पण सेकंड पर्सन आहे. ह्याच्यामुळे ही सेड दॅट आय, कारण फर्स्ट पर्सनमध्ये तुम्हाला माहिती आहे आय आणि वीच यूज केला जातो, सिंग्युलरमध्ये आय वापरलं जातं. ह्या एकटा असल्यामुळे इथं आय वापरलं आहे. आता बघा, कॅनचं कुड होतं, हे सगळ्यांना माहिती. या दोन्ही वाक्यामध्ये काय झाले, कुडकुड झालेलं आहे. ओके, मग हे काय म्हणतंय, ही सेड टू, ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी इफ. आता हे बघा, इथं फक्त ह्याच्यामध्ये गोष्ट केलं आहे, इथं इफ टाकले, इथं ॲज टाकले, बाकी दोन्ही वाक्य एकदम सेम आहेत. मग इफ का वापरायचं का ॲज वापरायचं. बघा याच्यामधला जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना, हे आपण कशाने जोडायचा, ॲजनी जोडायचा. ओके, त्याच्यामुळे इफ इथं येऊ शकत नाही. ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी, कारण दिसचं दॅट होतं, लक्षात, सी, ॲज इट वॉज अ व्हेरी रफ. अशा प्रकारचं याचं होतं. ओके, तर लक्षात मला एक महत्त्वाचं मार्क्स करत आहे, दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी ॲज किंवा बिकॉज वापरतात. बघा, बिकॉजचं वाक्य इथंच कॅन्सल झालं होतं बघा, त्यामुळे का, कारण इथं इज होतं. पण इथं एकच महत्त्वाचा पॉईंट आला होता, ॲज. त्यामुळे इथं इफ न येता काय येणार आहे बघा, इथं ॲज येणार आहे. दोन वाक्य तर ॲज किंवा याचा वापर केला जातो. इथं बघा एक नॉर्मल गोष्ट आहे, ती पाहू. रिपोर्टिंग व्हर्ब ऑफ सेंड, सिन्स द रिपोर्टिंग व्हर्ब सेड इज इन द पास्ट टेन्स, द रिपोर्टेड क्लॉजेस टेन्स मस्ट ऑल्सो चेंज. समजा प्रोनाऊन आहे, यूचं आय झालेलं आहे, कॅनचं कुड नॉट होणार झालं. समजा टाईम आहे, दिस सी द दॅट सी होणार आहे. आणि कंजक्शन तुम्हाला माहिती आहे, ॲज आणि वी शो द रिझन, इट इज अ व्हेरी रफ. समजा कुठल्या प्रकारे, द क्लॉजेस आर लिंक्ड लॉजिकली युजिंग ॲज ऑर बिकॉज वापरलं जातं. ओके, हे बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे बरं का. हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत ना, आता नवीन नवीन येऊ लागले, पण पहिले डायरेक्ट वाक्य यायचे, अशा प्रकारचं क्वेश्चन येत नव्हते. 38चा क्वेश्चन आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक्स. प्रियांका इज डॅडस दॅन दीपिका. आता दॅन आलं आहे, याचा अर्थ ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. प्रियांकाचं आणि दीपिकाचं कुठंतरी काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. इथं बघा, मोर प्रिटी, दोन प्रकारचं कंपेअर वापरलं, त्यामुळे हे उत्तर नाही. हे बघा, सुपरेटिव्ह डिग्रीचं हे काय उत्तर नाही. समजा इथं मोर प्रिटी आहे का प्रिटियर आहे, तर लक्षात ठेवा, अशा प्रकारचे जे वाक्य आहेत ना, प्रिटी हा जो शब्द आहे याच्यामध्ये वापरला प्रिटी, तर याचं प्रिटियर होतं आहे. ओके, त्यामुळे इथं मोर प्रिटी करायची गरज नाही. आता हे खरं सांगायचं झालं ना, इथं सांगायसारखा हा भाग नाही. पण ज्यावेळेस समजा आपण डिग्रीचे वाक्य बघू, तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की मोर, मोस्ट कुठं वापरलं जातं, ते त्याच्यापेक्षा इथं बघा प्रिटी. आता इथं बघा, प्रिटी हा शब्द जर तुम्ही बघितला असेल तर इथं दिलेला आहे बघा, हा प्रिटी शब्द आहे ना, PRETTY. तर
तर ह्याचे जे वाय ना वाय हे वाय कट करून काय होतं आय येतं आणि कंपॅरिझनमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ई आर लागतं. त्यामुळे PRETTIER त्यामुळे याचं करेक्ट उत्तर होतं 3. मला वाटतं मी विश्लेषण दिलेलं आहे. प्रिटी कंप्रेटियर होतं, मोर प्रिटियर चुकीचं आहे, डबल हिचं जे तुम्हाला आता मी जस्ट नियम सांगितला तोच नियम इथे आहे. ओके. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. ज्या काही समजा मिसमॅच पेअर तुम्हाला काही आयडेंटिफाय करायचे आहे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. तर बी आहे मधमाशी, मधमाशा पोळ्यामध्ये राहते. स्पायडर वेबमध्ये राहतो बघा, आणि बर्ड नेस्टमध्ये राहतं. कॅट किटन हे त्याचं पिल्ल्याचं नाव आहे. त्याच्यामुळे 4 नंबरचं जे उत्तर आहे ना हे काय होतं, चुकीचं होतं. ओके. ओके. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट साईट डॅडॅस दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी म्हणजे विरोधामध्ये ऑफ डॅडॅस नॅशनल इंटरेस्ट. आत्ता महत्त्वाचा मुद्दा आहे, अशाच्या साईडला होऊ नका जो नॅशनल इंटरेस्टच्या विरोधामध्ये काम करतं. डोंट साईट बायत असू शकत नाही. ओके, बायत असू शकत नाही. ओके, विथ म्हणजे त्याच्या बरोबर. ओके, विथ. हू ॲक्ट कॉन्ट्ररी विथ असू शकत नाही. ओके, तर याच्यामध्ये काय माहिती का, ह्याचा करेक्ट उत्तर याचं हे जे आहे ना फॉर्म आहे या फ्रेजेसचा, कॉन्ट्ररी टू म्हणजे त्याच्या विरोधात. आणि ऑफ नावाचा इंग्लिशमध्ये अशा प्रकारचा कॉन्ट्ररी ऑफ नावाचा इंग्लिशमध्ये फ्रेजच नाही. एक प्रकारचा एक फ्रेज विचारला होता, याच्यामध्ये उत्तर आहे विथ. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. ओके. साईड विथ समोर कोणाच्या तरी बाजूला उभा राहणे आणि कॉन्ट्ररी टू विरुद्ध असलेला, त्यामुळे विथ आणि टू हेचे उत्तर बरोबर आहे. 41 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. हे बघा सगळे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, द बेस्ट, द वर्स्ट. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा विचार न करता दोन्ही जागा काय येणार आहे, द येणार आहे. आणि द हे डेफिनेट आर्टिकल आहे. ओके, द बेस्ट, द वर्स्ट. ओके. बेचाळीस नंबरचं, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तुम्हाला टेन्स ओळखायचं आहे फक्त. आता बघा पास्ट कंटिन्यूस टेन्स आहे का, तर पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे वाज वेअर पाहिजे. ओके, आणि प्लस आय एन जी पाहिजे. आता हे बघा इथं आय एन जी कुठं दिसतं का तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म, आय एन जी नाही दिसत, मग पास्ट कंटिन्यूस असू शकत नाही. परफेक्टमध्ये हॅव पाहिजे, तुम्हाला हॅव दिसतं का इथं, कुठं दिसत नाही. आता सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू, इथं आय एन जी बी नाही आणि हॅव प्लस आणि बिनचा कुठं समावेश नाही, त्यामुळे सिम्पल पास्ट आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघा इथं वाज आहे, बीचं जे रूप आहे समजा याचं काय होतं, वाज बनतं. द एन्शंट ग्रीक स्लेव वाज वर्थ हिज ऑन वेट इन द साल. लक्षात ठेवा, ते जे काही पास्ट काळामधले जे गुलाम होते ग्रीकमधले प्राचीन काळामधले, तर त्यांची जी मूल्य जे आहे ना ते मिठाच्या वजना एवढं असं त्याचं एक प्रकारचा अर्थ आहे. आपण म्हणू शकतो की त्या काळामध्ये मीठ खूप महाग होतं, त्यामुळे त्यांचे ते मिठामध्ये त्यांचं कंपॅरिझन केलेलं आपल्याला दिसतंय. तर तुम्ही म्हणता इथं वॉज आहे आणि वर्थ हीच, तर वर्थ हा जो शब्द आहे ना हा लिंकिंग वर्ब आहे त्याच्यासाठी वापरलेला आहे. ओके, ह्याचा काही इथं संबंध नाही. ओके, काय इथे एक्सप्लेनेशन दिले वॉज. ओके. 43 नंबर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ड्युरिंग द अर्थक्वेक्स बिल्डिंग कॉलॅप्स लाईक अ पॅक ऑफ कार्ड्स. मला वाटतं बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये याचं खूप जास्त प्रमाणामध्ये यांचे विश्लेषण दिलेलं आहे आणि अनेक प्रकारचे जे कलेक्टिव्ह नाउन्स आहे दिलेलं आहे. हे बघा पॅक ऑफ कार्ड्स आहे ना हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. बँड ऑफ म्युझिशियन आहे, होड आहे, हर्ड आहे. आता बघा हर्ड आहे ते आपले विविध गाई वगैरे जे म्हशी आहेत ना त्यांचा कळपाला तो म्हणलं जातं. ओके, तर ही जी स्पेलिंगच ही चुकीची होती. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्स वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आहे, पार्ट ऑफ स्पीच ओळखायची. दे पुट ऑफ फेन्स. आता बघा दे पुट ऑफ फेन्स. आता फेन्स हे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा एक प्रकारचं ऑब्जेक्ट आहे म्हणजे एक प्रकारचं नाऊन आहे तो. बिटवीन डिअर हाऊस अँड डिअर नेबर्स हाऊस. हे जे दोन आहे डिअर हाऊस, ओके, म्हणजे फेन्स म्हणजे काही प्रकारचे आपण म्हणू शकतो त्याला घराच्या बाहेर जे आपण लावतो ना, ओके, त्याला कुंपण म्हणायचं. दे पुट ऑफ फेन्स बिटवीन डिअर हाऊस अँड नेबर्स हाऊस. तर लक्षात ठेवा प्रीपोजिशनचा वापर एखादा नाऊन किंवा प्रोनाऊन यांना इतर भागाशी कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. आणि कंजक्शनचा वापर आहे ना
कशासाठी वापरला जातो कंजक्शन? तर कंजक्शन वापरलं जातं दोन प्रकारचे सबऑर्डिनेट क्लॉजेस जोडण्यासाठी. तर सबऑर्डिनेट क्लॉजेस तर कुठलाच नाही. तर त्यामुळे काय माहिती आहे का, पुट अप अ फेन्स म्हणजे ह्या फेन्स आहे ना, म्हणजे फेन्स या फेन्सचा कनेक्शन केलेलं आहे देअर हाऊस, त्यांच्या हाऊसचं इतर हाऊसबरोबर. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर होतं, याचं करेक्ट काय उत्तर होतं मित्रांनो, तर प्रीपोजिशन नावाचं याचं उत्तर होतं. ओके, चलो. एक अल्फाबेटिकल ऑर्डर दिली होती तुम्हाला आणि त्याच्यापासून म्हणजे नंबरिंग दिली होती, त्यापासून करेक्ट कोणत्या प्रकारचा मिनिंगफुल वर्ड तयार होतो. ह्याला साधा आणि सिम्पल सांगू का मी, तर ह्याला मी अशा प्रकारे लिहून काढलं. ओके, तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल बघा की 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा. तर हे त्याचं करेक्ट रूट आहे. प्रेयर म्हणजे एखादी प्रार्थना करणे. ओके, ह्याच्यामध्ये कुठलं काही भाग आपल्याला सांगासारखा नाही, पण एकदम सोपा भाग आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असं. ओके, चला पुढे. हां, एक पॅसेज दिला आहे बघा, आणि हा पॅसेज एकदम सोपा होता. याच्यामध्ये असं काही अवघड नव्हतं. पण आपण व्यवस्थितरित्या जर वाचलं तर याचं सगळंच उत्तर आपल्याला कळत होतं. तर साधारणतः बघा, हा पॅसेज आपण वाचू. मी ह्याचं मराठी पण ट्रान्सलेशन दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे कळावं म्हणून. द पायोनियरिंग स्कीम हॅज बीन स्टार्टेड रिसेंटली इन द साऊथ ऑन इंग्लंड साऊथ कोस्ट टू एज्युकेट मोटारिस्ट हू हॅव बीन कनेक्टेड बाय ड्रंकन ड्रायव्हिंग. म्हणजे अशा प्रकारचे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी एक प्रकारचं काय केलेलं आहे माहिती आहे का, सेमिनार अटेंड हे केलेलं आहे. ओके, त्यांना एज्युकेशन देण्याचं एक काम केलं आहे. द पेनल्टी फॉर द ड्रंकन ड्रायव्हिंग, जे पिऊन वापरतात गाडी चालवतात ना, माईट बी द लॉस ऑफ अ ड्रायव्हिंग लायसन्स अँड अ हेवी फाईन. माईट म्हणजे काही पॉसिबिलिटी, पण यांच्यामध्ये असं केलं जातं आहे का, नाही. बट अंडर द न्यू स्कीम कनेक्टेड ड्रायव्हर्स डू नॉट पे द फाईन. ह्या नवीन जे काही समजा स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकार फाईन भरलेला नाही, पण त्याच्याऐवजी काय करायचं आहे, इन्स्टेड दे हॅव टू अटेंड ए ट्रेनिंग सेशन वन अ वीक ऑर्गनायझड बाय द लोकल अथॉरिटी प्रोहिबिशन सर्व्हिस. म्हणजे त्यांना काय करायचं आहे माहिती आहे का, एक ट्रेनिंग सेशन काय करायचे त्यांना अटेंड करायचे आहेत. ओके, पुढे काय म्हणते माहिती आहे का, डिझाईन्ड टू डेमॉन्स्ट्रेट द डॅमेज अल्कोहोल कॅन डू. द स्कीम वॉज डिवाइस बाय सिनियर प्रोहिबिशन ऑफिसर जॉन कुक. लक्षात ठेवा, अल्कोहोलने कशा प्रकारे डॅमेज होतं ह्याच्यासारखे जी काही स्कीम डॅमेज केली आहे, स्कीम जी डिझाईन केली आहे ती जॉन कुक यांनी केली आहे. ही सेड अबाउट अ क्वार्टर ऑफ द पीपल हू केम टू हिम हॅड अ ड्रंक प्रॉब्लेम बट हॅड नॉट रिअलाइज हाऊ मच दे वेअर ड्रिंकिंग. ह्याच्यामध्ये क्वार्टर जे लोक आहेत जवळपास, ओके, 1/4, की यांना असं माहीत पण नाही की आपण किती ड्रिंक केली, हे त्यांना माहीत पण नाही. ते फक्त पितच राहतात. वन वे टू गेटिंग द मेसेज अक्रॉस वॉज टू मेक द ड्रायव्हर्स पावर आउट दिअर युज्युअल रेशन ऑफ अल्कोहोल अँड देन मेजर इट. त्यांना त्यांचं रेग्युलरचं जे अल्कोहोल आहे ना ते त्याच्यामध्ये भरावं लागलं आणि त्याला मेजर लावलं. ऑलमोस्ट एव्हरी वन पाऊस आउट नॉट अ सिंगल मेजर बट इट डबल ॲट लिस्ट. लक्षात ठेवा, कोणीही जवळपास जर बघितलं आणि एव्हरी वन आहे ना, त्यांनी सिंगल मेजर त्यांनी जे मोजलं, त्यांनी जे रेशन घेतलं ना, ॲक्च्युली ते काय होतं, डबल होतं. अँड एक्झाम्पल हाऊ इट इज टू हॅव मोर दॅन जस्ट वन ड्रिंक अँड टू एनकरेज द अदर पीपल टू डू द सेम. The instruction on the course are giving clinical evidence of the effects of alcohol on the body and the brains. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं की अल्कोहोलचे इफेक्ट्स काय होतात, बॉडी आणि ब्रेन दोन्ही पण होतात. द सोबर ट्रूथ इज दॅट द ड्रिंकिंग बॅडली अफेक्ट द ड्रायव्हिंग स्किल्स ऑल्दो द ड्रायव्हर माईट लाईक टू बिलीव्ह अदरवाईज. लक्षात ठेवा, साधारणतः ड्रिंकिंग बॅडली लक्षात ठेवा, जर ज्यावेळेस आपण करतो ना तर 100% आपल्या ड्रायव्हिंग स्किलवर काय होतं, त्याचा परिणाम होतो. याचं मराठीमध्ये मी केलं आहे, दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल दोषी ठरलेल्या वाहन चालकांना शिक्षित करण्यासाठी इंग्लंडच्या दक्षिण किनारपट्टीवर साऊथहॅम्प्टन येथे नुकतीच एक पथदर्शी योजना सुरू करण्यात आली होती. दारू पिऊन गाडी चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन गमावणे आणि मोठा दंड भरावा लागू शकतो, परंतु नवीन योजनेअंतर्गत दोषी चालकांना दंड भरावा लागणार नाही. त्याऐवजी त्यांना स्थानिक प्राधिकरण प्रोबेशन सेवेद्वारे आयोजित 8 प्रशिक्षण सत्रांचा आठ प्रशिक्षण सत्रांना आठवड्यातून एकदा उपस्थित राहावे लागणार आहे. ओके, ते जे आहे ते ओके. अल्कोहोलमुळे होणारे नुकसान दाखवण्यासाठी डिझाईन केलेली योजना जे एक ऑफिसर आहे ते जॉन कुक यांनी तयार केलेली आहे. त्यांच्याकडे आलेल्या जवळपास म्हणजे 1/4 जे क्वार्टर लोक आहेत ना, त्यांना दारू पिण्याची समस्या, पण ते किती पित आहे हे त्यांना समजले नव्हते. हा संदेश पोहोचण्यासाठी एक मार्ग म्हणजे चालकांना त्यांनी नेहमीचे अल्कोहोल प्रमाणात ओतून मोजायला लावले. जवळजवळ प्रत्येक जणांचे एक माप नव्हे तर किमान त्यांनी दुप्पट ओततो. हे फक्त पेय घेणं
सोपे आहे आणि इतरांना असेच गिरायक प्रोत्साहित करणे किती सोपे आहे याचे उदाहरण आहे. अभ्यासक्रमातील प्रशिक्षक शरीरावर आणि मेंदूवर होणाऱ्या अल्कोहोलच्या परिणामाचे क्लिनिकल पुरावे देत आहेत. दारू पिणाऱ्याला कदाचित वेगळे वाटत असेल, परंतु सत्य आहे की दारू पिण्यामुळे गाडी चालवण्याच्या कौशल्यावर वाईट परिणाम होतो. अशा प्रकारचा हा पॅसेज होता. सरळ सरळ याचे उत्तर याच्यामध्ये आपल्याला लगेच खाली सापडून जाते. द साऊंडहॅम स्कीम रिक्वायर्स कॉन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स. ॲक्च्युली बघा ती स्कीम काय करते, टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन वन्स अ वीक, अंडरगो द प्रोहिबिशन सर्व्हिस, सरेंडर टू ड्रायव्हिंग लायसन अँड टू पे द. याचं उत्तर आहे टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन वन्स अ वीक. लक्षात ठेवा हे जे सेशन आहेत ना त्यांना ते अटेंड करायचे आहेत. पुढचा आहे जॉन कुक डिझाईन्ड द स्कीम ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक फॉर ड्रायव्हिंग नाईट टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल. ही शोड दॅट साऊंडहॅम वॉज concerned about drivers to prove that the alcohol does influence driving. To prove that alcohol does influences driving. Okay. To demonstrate the harmful. Okay. Obviously, she said that a quarter of people. This scheme was drivers senior professor John Cook okay. Designed to demonstrate the damage of alcohol. म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे हे आहे 2 नंबरचं. टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल. बरोबर. द प्रॉब्लम विथ अ क्वार्टर ऑफ द पीपल हू वेंट टू जॉन कुक वॉज दॅट दे डिड नॉट वॉन्ट टू स्टॉप ड्रिंकिंग. नाही. वेअर अनवेअर of the fact that they could get drunk, would not admit that they had to drinking problem, did not know how much they were drinking. एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यांना माहीत नव्हतं की ते किती घेतात, कारण क्वार्टर ऑफ पीपल हे त्याच्यामधले असे होते की ते किती ओततात. पाऊर हा इथं शब्द वापरलेला होता. मोस्ट ड्रायव्हर्स स्टार्ट ऑफ विथ ॲट लिस्ट अ डबल मेजर आहे, त्याच्यापेक्षा ते काय करत होता, डबल घेत होते. द ट्रूथ ऑफ अल्कोहोल अफेक्ट द बॉडी अँड ब्रेन. सहज आणि सिम्पल होतं. अफेक्ट्स द बॉडी अँड ब्रेन. एकदम शेवटलाच होतं बघा ते, तुम्ही त्याला बघितलं असेल की द इंट्रक्शन द क्लिनिकल युनिट्स द बॉडी अँड ब्रेन. एकदम शेवटला आपलं इथं दिसतं बघा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 51 नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द मोड दॅट द अंडरलाइन्स मॉडल ऑक्झिलरी. ओके, मॉडल ऑक्झिलरीचा त्यांनी विचारलं आहे. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल. मस्ट सगळ्यात महत्त्वाचं ऑब्लिगेशन. मस्ट म्हणजे एखादी गोष्ट नेसेसिटी करणं गरजेचं आहे, त्यामुळे याचं उत्तर हेच आहे. ओके. मे, माईट, कॅन, कुड, मे अशा प्रकारचा वापर केला जातो. ओके. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. प्लीज मेक इट अ पॉईंट टू डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. म्हणजे आपण बाहेर जाताना आपण सगळ्यात अगोदर करायचं, पाण्याचा जो नळ आहे ना तो बंद केला, टर्न ऑफ, बंद करणे याचं पाहिजे. आता हे जर मी सगळ्यांचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर टर्न डाऊन आहे, मीन्स टू रिड्यूस द व्हॅल्यूम आणि एखादा आवाज वगैरे कमी करणे किंवा एखादी ऑफर वगैरे रिड्यूस करणे. टर्न अबाउट्स म्हणजे गोल फिरणे किंवा असं आपण म्हणतो ना त्याला एखादी जागा 180च्या डिग्रीमध्ये पण फिरणं. मीन द फ्लिप समथिंग अपसाईड डाऊन म्हणजे फ्लिप म्हणजे काय, उलटं वगैरे. ओके, अशा प्रकारे. तर याचं करेक्ट उत्तर तेच होतं. नेम ऑफ द अंडरलाईन क्लॉजेस इन द गिवन सेंटेन्स. यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. व्हेन म्हणजे याचा अर्थ टाईम आहे, विषय संपला. यू मे गो होम, यू फिनिश युअर होम म्हणजे लक्षात ठेवा तू घरी जा जेव्हा तुझं होमवर्क काय होणार आहे, फिनिश होणार आहे. ओके, याचा ॲडवर्ब ऑफ टाईम होतं. ओके, व्हेन यू फिनिश द वर्क. ओके, क्लिअर इंडिकेट्स. चलो, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन विचारलं होतं आपल्याला. समजा लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. आपल्याला द इटालियन जे आहे रेस्टॉरंट हे नाव आपलं आलं पाहिजे, त्यासाठी WH क्वेश्चन पाहिजे. वाटतं होऊ शकत नाही. विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू. बरोबर, त्याचं उत्तर काय असणार आहे, द इटालियन रेस्टॉरंट म्हणजे द इटालियन. ओके, एक्झॅक्टली. व्हेअर होऊ शकतं व्हेन शॅल वी गो टू द रेस्टॉरंट. ओके, पण लक्षात ठेवा एक्झॅक्ट येणार नाही.
रेस्टॉरंट येऊ शकतं, पण आपल्या हे पाहिजे म्हणून ते एकदम निवड पाहिजे. त्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, विचचा वापर केलेला आहे. ओके, WH क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चन, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. 1 मिलियन लक्षात ठेवा, 10 लाख म्हणजे याचा अर्थ 6 शून्य. ऑप्शन क्रमांक 4, 3 आणि 2 5. ओके, म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे. ओके, 56, चूज द अल्टरनेटिव्ह विच द बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. तुम्हाला जो शब्द दिलेला आहे त्याचा तुम्हाला करेक्ट मिनिंग पाहिजे. द टीम वॉज द ग्रीटेड बाय द डिफेनिंग अपॉलॉज फ्रॉम द ऑडियन्स. ओके, डिफेनिंग हा शब्द आहे, तर याचा अर्थ आहे कर्कश, एकदम ओरडणारा. त्यामुळे डेंजरस, टेरिफाईंग नसेल, माइल्ड म्हणजे काय, व्हेरी लाऊड. याचं उत्तर कसं, याचं जे काय आहे जो शब्द याचा काय आहे, व्हेरी लाऊड, एकदम जोरामध्ये. ओके, रिअरेंज द जंगल स्पॉट PQRS फ्रॉम द कम्प्लीट द मिनिंग. तुम्हाला सांगितलं त्याचं काय करा, एकदम त्याला अरेंज करा. तर जो वाक्य जर वापरलं तर बघा, याचं जो अरेंज आहे RPSQ होते. ओके, एक ऋतू आहे, अँटोनम इज द सीझन. वेन द वन समर्स टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज टू द कोल्ड वॉटर. लक्षात ठेवा, हे साधं काय, वाक्याचा अर्थ कळल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि साधारणतः हे पॅराजम्पल नावाचा पार्ट आहे, हे IBPSच्या परीक्षेमध्ये खूपच अवघड येतं आहे, जर एकदम नॉर्मल आलेलं आहे. ओके, शेवटचे 2 क्वेश्चन आपण बघू. चूज द अल्टरनेटिव्ह विच द ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. सच कंपॅरिझन इज द पोएट्री आर युजफुलचं युजलेस. लक्षात याचं अपोजिट पाहिजे होतं. युजफुलचं काय पाहिजे, युजलेस पाहिजे. ॲन्शंट आहे, परमनंट आहे, इनोव्हेटेड वगैरे हे ते शब्द असू शकत नाही. शेवटचे 2 क्वेश्चन. आयडेंटिफाईड द पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अ एरर. कोणत्या पार्ट ऑफ सेंटेन्समध्ये एरर आहे सांगितलं आहे. द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जर सर्क्युलेशन. आता बघा, द लार्जर नाही, द लार्जेस्ट पाहिजे होतं, कारण कसं कम्पॅरेटिव्हच्या समोर सुपरलेटिव्ह द येऊ शकत नाही, कारण द जिथं आलं तिथं EST पाहिजे. त्याच्यामुळे याचं B नंबरमध्ये काय आहे, प्रॉब्लेम आहे. ओके, तर लार्जर द्यान असलं असतं तर विषय संपला होता. समजा लार्जरच्या संपर्कात द्यान, त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, Bच आहे. ओके, याचं उत्तर B आहे, याच्यामध्येच एरर आहे. आणि मला असं वाटतं की आजचा फायनल जे आहे ना, चूज द करेक्ट स्पेल आउट आहे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची करेक्ट स्पेल करायची आहे. डॅमेजची स्पेलिंग तर तुम्हाला इथं DAMAG, त्याच्यामुळे इथं चुकलेलीच आहे. ओके, इथं ए दिलेलं आहे. इलेक्ट्रिसिटीची स्पेलिंग चुकलेली आहे, SIT नाही. इकॉनॉमिकलचं सेल केलेलं आहे, त्यामुळे ड्युरेशन DURATION ही याच्यामधलं 1 नंबरचं करेक्ट उत्तर आहे. ओके, आता मित्रांनो, याचं जे मी सोल्युशन केलेलं आहे, ओके, तर याची जर तुम्हाला जर PDF पाहिजे असेल ना, तर या नंबरला काय करा, व्हॉट्सअप करा. माझं अजूनही मत आहे तुमच्या बाबतीमध्ये, आपल्या TTच्या पेपरच्या बाबतीमध्ये, की पेपरला जर चांगला अभ्यास केला तर नक्कीच आपले मार्क आहेत ना 25+ येऊ शकतात. पण ह्याच्यामधले काही जे चॅप्टर आहेत ना, ते फोकस करणं गरजेचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की 5वी ते 10वीमधला जो इंग्लिशचे जे घटक आहेत, जे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये वापरले जाते, त्याच्यामधलं जरी ग्रामर कवर केलं ना, तरीही प्रश्न चुकणार नाहीत. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर बघू, आपण पार्ट 2चं पण विश्लेषण घेऊ, पेपर 2चं पण. सध्याच्या कंडिशनला आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.